आहोत मुंबई आणि उपनगरातल्या वेगवेगळ्या टॉप 9 घडामोडी। पुढील 24 तासात मुंबईसह उपनगरात हलका ते मध्यम सरीच्या पावसाची शक्यता। पालघर ठाण्यासह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज। पावसानं पाठ फिरवल्याने मुंबईकरांची चिंता वाढली। पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात अवघ्या 5% पाणीसाठा, सर्व मदार राखीव पाणी साठ्यावर। अनधिकृत स्टॉल्स आणि बेकायदेशीर पार्किंगवर कठोर कारवाईची पालिकेकडून घोषणा। पुढील आठवड्यापासून कारवाईला सुरुवात होणार। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या 2 इमारतींचं 80% काम पूर्ण। 12 इमारतींची कामं सुरू। डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणार, मुंबई मंडळाचं नियोजन। कोस्टल रोडवरून पहिल्या 4 दिवसात मुंबईकर सुसाट। दक्षिण मार्गिकेवरून 12 लाख तर उत्तर मार्गिकेवरून 80,000 वाहनांचा प्रवास। ठाणे महापालिकेच्या हद्दीत 30 ठिकाणी दरड कोसळण्याची भीती। रहिवाशांना प्रभाग समितीची केवळ नोटीस। रहिवाशांनी काळजी घ्यावी, पालिकेचं आवाहन। कामाच्या नव्या वेळेची जबरदस्ती केल्यास आंदोलन करून नायर, केईएम आणि सायन रुग्णालयातील परिचारकांचा प्रशासनाला इशारा। ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिकेच्या कारशेड उभारणीचा मार्ग मोकळा होणार। मेट्रो मार्गिकेसाठी कशेळी येथील जागा पुढील 8 ते 15 दिवसात मुंबई एमएमआरडीएच्या ताब्यात मिळणार। भाजीपाल्याचे दर कडाडले। बहुतांश भाज्यांच्या दरांनी गाठली 100. गेल्या महिन्याभरापासून सातत्याने भाज्यांची दरवाढ सुरूच। पावसाची दडी, पाण्याच्या कमतरतेमुळे भाजीपाला महागला।